नमस्कार, मी रुपाली. अलिबाग स्पेशल रेसिपीजमध्ये मी तुमचं स्वागत करते. आज आपण गुलगुले बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी मी सर्वात पहिले 1 वाटी गूळ घेतला आहे आणि त्याच वाटीने मोजून मी 1 वाटी पाणी घेतले आहे. या पाण्यामध्ये आपण गुळाला पूर्णपणे वितळवून घेऊया. गूळ वितळला आहे. आता आपण हे पाणी थंड होण्यासाठी ठेवूया. त्याच वाटीने मी 2 वाट्या गव्हाचे पीठ घेते आहे. कणभर मीठ टाकते. 1 छोटा चमचा बडीशेप टाकते. 1 ते 1.5 चमचा ड्रायफ्रूट पावडर टाकते. ड्रायफ्रूट पावडर ऑप्शनल आहे. थोडीशी वेलची पावडर टाकते. आता हे पूर्णपणे थंड झालेले पाणी थोडे थोडे करून यामध्ये टाकायचे आहे. पिठामध्ये गुठळ्या बनवू द्यायच्या नाही आहेत. थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे ढवळायचं आहे. गुळामध्ये कचरा असतोच, त्यामुळे मी थोडं हे शेवटचं पाणी जे राहिलं आहे ते गाळून घेते आहे. ते गुळाचे पाणी संपलेले आहे. आता मी साधे पाणी घेते आहे. जवळजवळ पाव छोटे ग्लास पाणी लागले आहे. हे बॅटर पातळ होता कामा नये, नाहीतर गुलगुले जास्त तेल खातील. तुम्ही गूळ मेल्ट करतानाच थोडेसे जास्त पाणी घेतले तरी चालेल. आता मी हातानेच हे मिश्रण ढवळत आहे. त्यानंतर पाव चमचा खाण्याचा सोडा टाकते. कन्सिस्टन्सी बघू शकताय. 5 ते 10 मिनिटे रेस्ट करायला ठेवूया. आता तेल गरम झालेले आहे. आपण एक एक करून असे छोटे छोटे बॉल्स यामध्ये टाकायचे आहेत. गुलगुले तेलामध्ये फुगून डबल होत आहेत, त्यामुळे बॅटर टाकताना एकदम थोडे थोडे टाका. गॅस स्लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि हे गुलगुले कंटिन्युअसली परतवत राहायचे आहेत. तुम्ही बघू शकताय मी कंटिन्यू त्यांना हलवते आहे. ज्याप्रमाणे आपण गुलाबजामुन फ्राय करतो त्याप्रमाणेच हे करायचे आहेत. आपल्या गुलगुल्यांना छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण हे काढू शकतो. तुम्ही जर स्वीट खाण्याचे शौकीन असाल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. गुलगुले ही खूप जुनी रेसिपी आहे, परंतु आजकाल ही मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणात दिसते. तुम्ही बघू शकताय आपल्या गुलगुल्यांचं टेक्स्चर किती छान आले आहे आणि ते चवीला सुद्धा तितके छान लागत आहेत. खूपच टेस्टी बनले आहेत. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खाली बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.